मित्र हो, आज मी तुम्हाला होळीच्या रात्री 12 नंतरच्या 5 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच ऐकाल। शेवटची गोष्ट ऐकून तुम्ही होळी वेगळ्याच नजरेने पाहाल। होळी म्हणजे होलिका दहन। होलिका आणि प्रल्हाद यांची कथा आपल्याला माहीतच आहे, पण 12 नंतर जे होतं ते विज्ञानाशी जोडलेलं आहे। ग्रामीण भागात पूर्वी होळीच्या अग्नीत सुकलेलं शेणखत, कडुलिंबाच्या फांद्या, औषधी वनस्पती टाकल्या जात का? कारण या जाळताना हवेत अँटीबॅक्टेरियल धूर पसरतो। हिवाळ्यानंतर उन्हाळ्याची सुरुवात या काळात संसर्गजन्य आजार वाढतात। म्हणजे 12 नंतर गावात जे पसरतं ते वाईट शक्ती नसून शुद्धीकरणाचा धूर असतो। होळी बहुतेक वेळा मार्च मध्ये येते। या काळात पृथ्वीच्या वातावरणात मोठा बदल होतो। हिवाळा संपतो, उन्हाळा सुरू होतो। रात्री 12 नंतर तापमान झपाट्याने खाली येतं आणि सकाळी पुन्हा वाढतं। ही अचानक बदलणारी हवा शरीरावर परिणाम करते। म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं, रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबू नका। ही अंधश्रद्धा नव्हती, ही आरोग्याची काळजी होती। तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा गावातील सगळे लोक एकत्र येतात आणि गाणी म्हणतात, टाळ्या वाजवतात आणि अग्निभोवती फिरतात, तेव्हा एक प्रकारची सामूहिक ऊर्जा तयार होते। मानसशास्त्र सांगतं, गटाने केलेले विधी लोकांमध्ये एकता वाढवतात, भीती कमी करतात, मन हलकं करतात। 12 नंतर लोक घरी जातात आणि अचानक शांतता पसरते। आपल्याला वाटतं काहीतरी बदललंय, खरं तर बदलतो तो आवाज आणि मनाला शांततेची सवय नसते। सकाळी लोक होळीची राख कपाळाला लावतात का? पूर्वी ही राख शेतीत टाकली जायची। राखेमध्ये पोटॅशियम आणि खनिज घटक असतात, ते जमिनीची सुपीकता वाढवतात। म्हणजे 12 नंतर जळालेली राख सकाळी नवीन पिकासाठी आधार बनते। ही फक्त धार्मिक गोष्ट नाही, ही शेतीचं विज्ञान आहे। तर मित्र हो, 12 नंतर काय होतं? अग्नी हळूहळू राख बनतो, वातावरण बदलतं, लोक शांत होतात, ऋतू बदलाची सुरुवात होते आणि सर्वात महत्त्वाचं, आपण जुनं सोडून नवीन सुरू करण्याचा निर्णय घेतो। खरं गोड बाहेर नाही, ते आपल्या विचारांमध्ये आहे। होळी म्हणजे वाईट सवयी जाळणं, राग जाळणं, मत्सर जाळणं आणि नवीन सुरुवात करणं। ह्यावेळी होळीच्या रात्री 12 वाजतील तेव्हा भीती बाळगू नका, क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, मी आज काय जाळलं आणि उद्या काय नवीन सुरू करणार। जर तुम्हाला अशी वेगळी सत्यावर आधारित माहिती आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।